काय ग वाटते थंडी लागली वरती घे मम्मी. नमस्कार मंडळी, कशात तुम्ही? मस्त मजेत ना? आणि आज सकाळीच आम्ही निघालोय. पहाटे आम्ही 5:30ला निघालोय. कोल्हापूरला चाललोय. तर आता सकाळचं व्ह्यू दाखवते. आता थोडं थोडं उजेडते. सकाळचे 7 वाजले. आता आम्ही खालापूरला पोचलोय आणि इथे मोठा CNG पंप आहे. तिथे CNG भरतोय. आणि आता लोणावळा घाटामध्ये गाडी आली आहे. असं जास्तीत जास्त कोणत्या गाड्या आहेत? मोठ्या. ही जगा काळा दगड सर्व दिसतोय. मजबूत आहेत पण हे ना. नाश्ता करण्यासाठी थांबलोय. मग डायरेक्ट इथे कोल्हापूरला जाणार. आणि आमच्याकडे राऊत फॅमिली आहे. किरण राऊत, त्यांची मिसेस आणि आता आम्ही इस्लामपूर फाट्याला पोचलो आणि आता आम्ही जेवण करणार आहोत. त्यानंतर इथून 6 किलोमीटर कोल्हापूर आहे. तर कोल्हापूरला जाणार, पहिली रूम घेणार आणि तिथे जरा फ्रेश होणार, मग मंदिरात जायचं. मोहर, आंब्याच्या झाडाला मोहर खूप लागलाय. रस्त्यात जेवढी झाडं दिसली ना तेवढी बहरलेली होती, मस्त अशी. तंदुरी रोटी बनवते आणि केवढी मोठी आहे बघायला आम्ही आलो इथे. जेवणामध्ये आता आम्ही बैंगन मसाला आणि मसुरी घेतली, अख्खा मसूर घेतला आणि तंदुरी. आम्ही निघालो आहे आता थेट कोल्हापूरला जाणार आणि तिथे रूम बघणार. रूम घेतल्यानंतर मग 1-1.5 तास तिथे थोडं रेस्ट करणार आणि त्यानंतर देवळात जायचं आहे. आणि म्हणजे जेवढी बघतोय ना तेवढी ऊसाची शेती इथे दिसते. ऊस आणि बाजरी. फायनली आम्ही आता रूमवर आलो आहे. आम्ही 3 वाजता पोचलो, पण इथे कोल्हापूरमध्ये आल्यापासून आम्हाला रूमच एकसुद्धा भेटला नाही. प्रत्येक हॉटेलमध्ये आज बुकिंग होती, त्यामुळे मग शोधण्यात बराच वेळ गेला. आणि आता आम्ही कोल्हापूर मंदिराकडे जायला निघालो आहे. सर्व जरा फ्रेश वगैरे तयारी करू. चला तर मग आता कोल्हापूरच्या मंदिरात महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला जाऊ. आधी ती किरणची बायको काय ना, अनिता राऊत. चला आता महालक्ष्मीच्या मंदिराकडे जाऊ. पण तिथे काय आपल्याला येण्यासारखं नाही, कारण शक्यतो तिथे फोटो काढण्यास लावून नसेलच. जर शक्य असेल तर नक्कीच आपण व्हिडिओ करू. आणि सुरुवातीलाच स्वामींचा फोटो आहे. महालक्ष्मी देवीची मूर्ती बघा किती. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो तेव्हा एंट्रन्सला सुंदर असं मंदिर आहे महालक्ष्मीचं, त्यांनी छोटंसं केलेलं. आणि हा देवारा. आणि हे सुरुवातीलाच हे छान असे फिश आहेत, केवढे मोठे मोठे मासे आहेत, सुंदर असे. चालत चालत आलो.
ना हो मग देतात ना ते डायरेक्ट खूप राऊंड ताट चाललंय ते मंदिरात जाण्यासाठी इथे पूजेचं ताट वगैरे घेतलं सर्व हां आता मी महालक्ष्मी मंदिरमध्ये पाया पडून बाहेर निघालो आणि रंकाळा तलाव रंकाळा चौपाटीच्या इथे आलो आहे 2 रिक्षा केल्या होत्या आता 5च्या रिक्षामध्ये दिशा वगैरे आहे तर आम्ही इथे वाट बघतोय संध्याकाळ होत आली 6 वाजले सगळं लेनली कावलं बघ फिरतात काय आणि आता मी रंकाळा चौपाटीजवळ आलो आहे संध्याकाळचे 7 वाजले 6:45 आणि बघा पाणी किती शांत आणि आता आम्ही फायनली महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि पुन्हा आम्हाला येताना रंकाळा तलावावरनं रिक्षा भेटत नव्हती पण बार्गेनिंग करून 160 रुपये इथपर्यंत त्यांनी घेतले 1.5 किलोमीटर प्रवास होता म्हणून चला आता आम्ही पुन्हा आता रूमवर चाललो आहे आणि आता मी जेवायला उतरणार नाही आमच्यासाठी पार्सल आणायला सांगितलं तर सकाळपासून चालू अगदी चालून आणि बसून बस हां एकदम हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यानंतर उद्या आम्ही जाणार आहोत ज्योतिबाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल